बा 2 वर्षाचा जीआरचं काय आहे मला सांगा. हा जो 2 वर्ष वेटिंगच्या जीआरचं काय झालं. ठीक आहे. म्हणजे कुठलीही एक्झाम तुम्ही पास झाले असाल, त्याच्या वेटिंग मध्ये असाल, तर तुम्ही 2 वर्षापर्यंत त्याची वेटिंग राहणार आहे. आधी 1 वर्षापर्यंतची होती. तर बघा इथं सरळ सांगितलंय दिनांक 2 डिसेंबर 2025 ही महत्वाची आहे. दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी ज्या निवड सूचींना 2 वर्ष कालावधी झालेला नाही, म्हणजे 2 डिसेंबर 2025 पर्यंत कुठली एक्झाम तुम्ही दिली वेटिंग मध्ये असाल, त्याला 2 वर्ष जर झालेले नसतील तर उद्यापर्यंत पूर्ण करण्यात आलेली नाही, किंवा आजपर्यंत समजा 300 जागा आहेत. ठीक आहे. या 300 पैकी त्यांनी जवळपास 300 जागा ह्या भरल्या. मधामध्ये 20 जणांनी राजीनामा दिला, रेझिग्नेशन दिलं. मग राहिल्या 280 जागा, म्हणजे 300 कंप्लीट झाल्या का नाही. पण त्याची वेटिंग लिस्ट 2 डिसेंबर 2025 पर्यंत त्याला 2 वर्ष पूर्ण होत नाही. तर ह्या ज्या 20 जागा आहेत ह्या 300 मध्ये कंप्लीट कराव्या त्यांना लागतील, असं त्या जीआरचं म्हणणं आहे. सरळ सरळ सोप्या भाषेत सांगितलं. जर तुम्ही एखादी परीक्षा झाले तिथे तर आरटीआय टाका, किती जणांनी राजीनामे दिले, मागून घ्या. जागा जर शिल्लक असतील आणि ह्या 2 डिसेंबर पर्यंत त्याला जर 2 वर्ष होत नसतील तर तुम्ही तिथं पात्र आहे, असं या जीआरचं म्हणणं आहे. म्हणूनच हा जीआर आलेला आहे.